महिला व बालकल्याण विभागाची चौथी मासिक सभा उत्साहात संपन्न झाली। या सभेमध्ये आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून आदिशक्ती पुरस्कार घोषित करण्यात आला आहे। यामध्ये वाळवा तालुक्यातील येडेनिप्पाणी ग्रामपंचायतीचा राज्यात दुसरा क्रमांक आलेला आहे व मिरज तालुक्यातील कवटेपिरान ग्रामपंचायतीचा राज्यात तिसरा क्रमांक आलेला आहे। दुसरा क्रमांक 7 लाख व तिसऱ्या क्रमांकास 5 लाख इतके बक्षीस शासनाकडून दिले जाणार आहे। याबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी सांगली ग्रामीण, वाळवा व कडेगाव यांचा समितीकडून सत्कार करण्यात आला। बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती सुरू असून सध्या प्रक्रिया सुरू आहे। छाननी झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल। त्याचबरोबर जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत समुपदेशन केंद्राचा आढावा घेण्यात आला। जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत सन 2026-27 करिता महिला लाभार्थ्यांचे विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असून वैयक्तिक लाभाच्या योजना देखील राबवण्यात येणार असल्याची माहिती सभापती यांनी दिली। बांधकाम विभागाकडून अंगणवाडी बांधकामाबाबत सविस्तर कामनिहाय आढावा घेण्यात आलेला असून अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून घ्यावीत व संबंधित ठेकेदारांना नोटीस देण्याबाबत समितीने निर्णय घेतला आहे। तसेच वेळेत काम सुरू न केल्यास अंगणवाडी बांधकामाचे काम रद्द करण्यात यावे असे निर्देश महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत। बांधकाम विभागाने याबाबत तात्काळ कारवाई करून टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश समितीने दिले आहेत। सदर सभा महिला व बालकल्याण समिती सभापती स्नेहल उमेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेत समिती सदस्या मंजुश्री कांबळे, विद्याकुमार, आशा गावडे, मीना पाटील, प्रतिमा मोरे, शीला मोहिते, ॲडव्होकेट सई शिंदे, अस्मिता होनमोरे उपस्थित होत्या। तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ साहेब उपस्थित होते।